करू शकते ही पोरगी माझ्यासोबत असं? काहीच कसं वाटत नाही हिला. ए जयंती, मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्यास, काय बोललीस? नाक दाबलं की तोंड उघडतं, बघा मी काय करतेच. हा काय ते वर्मावर बोट ठेवलंय म्हणे, माझं सिक्रेट आहे सिक्रेट आहे. कुठला सिक्रेट ग? काय केलंस तू? काय केलंस ताराला परत आणण्यासाठी? काही करू शकलीस? ती पोरगी 5 मिनिट पण थांबली नाही इथं. केलंस तू काही? म्हणत ना माझंच चुकलं, माझाच हा मूर्खपणा आहे की या असल्या बाईवर विश्वास ठेवला मी. माई ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना आधी. शांत हो? कशी शांत होऊ? तू बघितलं नाहीस आता काय झालं ते? कशी गेली निघून ती, आणि मला शांत व्हायला लावतेस तू? मला एवढं दीडशाणपणा शिकवतेस ना, त्यापेक्षा तिला समजाव. समजाव तिला की शो 2 दिवसावर आलाय, आणि कशी शांत होऊ मी? माई आपण करूयात ना काहीतरी, तुम्ही नका. काय करणार आहेस तू? आणणार आहेस का तिला आता गेलेली परत? घेऊन ये मग. आपण करूयात ना काहीतरी मिळून. ए दीडशाणे, मला नको अक्कल शिकवूस. मला तर कधी कधी असं वाटतं ना की तू पण ताराला सामील आहेस ना? हा माई काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. मार्ग काढूया? हा आता 2 दिवसावर कार्यक्रम येऊन ठेपलाय आणि तेव्हा म्हणतेस तू मार्ग काढूया. काय मार्ग काढणार आहेस? वहिनी म्हणाल्या ना की आपण त्यांच्या प्रोड्युसरशी बोलूयात म्हणून. ए आणि काय सांगणार आहेस तू? ताराला काढा आणि त्या पिक्चर मध्ये मला घ्या. हा कॅमेरा दिसणार तरी आहेस का तू? काय पण बोलते बस ग. काही होणार नाही. या जयंतीचा वार आहे ना असा वाया जाणार नाही. बघा तुम्ही तारा मॅडम येतात की नाही बघाच. येईल ना? हा आणि नाही आली तर? जर का तारा नाही आली ना तर एक छदाम पण देणार नाही मी तुला. मला? हो, तुला आणि तुझ्या कुटुंबाला पण. एक दमडी फेकून मारणार नाही मी. बघाच काय करते. वहिनी मला तारा मॅडमचं इथे येणं अवघड वाटतंय. मला नाही वाटत त्या येतील. हो का? अवघड वाटते तुला? हा अवघड वाटते? चल तारा मॅडम आणू चल. तसं झालं तर मला आनंदच होईल. हो ना? मग तुझ्या पोटात मावणार नाही ना एवढा आनंद देते मी तुला. चल चल तारा मॅडम ना घेऊन येऊ चल. माई तुम्ही काळजी करू नका, आम्ही येतो.